नमस्कार, मी प्रियंका चंदाले. कथासंग्रह तडजोड. लेखक अशोक कोकाटे. कथा वकूत. घोंगडं घ्या घोंगडं, गारट्यानं थंड वाजणार नाही. पावसाळ्यात पाऊस लागणार नाही. घोंगडं घ्या घोंगडं, धनगरी घोंगडं. यशवती जोरजोरानं नेटानं घशाला ताण लावून वरडत होती. आतासा कुठं उन्हाचा चपाटा वाढला होता. न्याहारीच्या येळापातूर कापशी सरूड पायाखाली तुडवून माघारी यायचं होतं. अशा बेतानं ती तांबडं फुटायला घरातनं बाहेर पडून आता कपाशीच्या वाण्याच्या गल्लीत आली होती. आणि आता दिस डोक्यावर याची वेळ झाली तरी याकपान घोंगडं इकलं नव्हतं. नवं याकपान गिराईक भेटलं नव्हतं म्हणून हिरमुसली झालेली. आमेनी, कारंड्यावाडी, सांबू, शिरगाव करून मलकापूरच्या बाजार तळावर जायला पाहिजे. 12 वाजायच्या आत गावं ढुंडाळून वड्या वगळातनं वाट कापायला दिस उतरणीला लागलं. तवर बाजार उलगायची वेळ होईल म्हणून यशवती अजून मोठ्यानं ओरडत झपापा पाय उचलीत होती. पर आता पातूर एका सुधी गिराईकानं ये बाय इकडं ये म्हणून हाक मारली नव्हती. गेल्या महिन्यापासनं तिनं पै पाहुण्यापासनं मागून 5-6 घोंगड्यांची लोकर जमिवल्याली. अख्खा पंधरवाडा घालून घोंगडी वळल्याली. लोकर आणल्यापासनं भेटल त्या वळखी पाळखीच्या माणसांनी सांगून ठेवल्यालं. घोंगडं बिगडं लागलं तर सांगा, म्या वळाय घेतलेल्या. पर दुष्काळात 13वा महिना पडावा तसं झालेलं. घोंगड्याला गिराईक नाही म्हणून तर आता यशवंतीनं हिंडून फिरून घोंगडी इकायची ठरवलेलं. घरात दळणाला दाणं नाही, गाडग्यात चटणी मीठ नाही. शेजारी पाजाऱ्यांनी तर अजून नाही म्हणायला सुरुवात केलेली. त्यांच्याकडं तरी कितीदा मागायचं. तिला लाज वाटायला लागली. नावानावं उन्हाचा तडाखा वाढायला लागला. अख्खी कापशी पालती घातली पर याकपान घोंगडं इकलं नाही. गावाच्या इसीच्या धोंड्यावर वझं उतरलं आणि पदरानं घाम पुसला. आता सरूड गाठाय पाहिजे. माणसं कामाधंद्याला बाहेर पडायच्या अगोदर सरूडात पोचलं पाहिजे म्हणून यशवंतीनं धोंड्यावरलं वझं टकुऱ्यावर घेतलं आणि सरूडाची वाट धरली. कापशीपासनं 6-7 मैलावर सरूड. तिथनं पुढं वाड्या वस्त्या फिरायच्या का मलकापूरचा बाजार गाठायचा. मलकापूर तर काय जवळच आहे. घरला यायला सांच्या पार होईल आणि लय वाटूळ झाला तर डोंगरातली वड्या वगळाची वाट. त्यात आपण बाय माणूस. काय इप्रीत घडलं तर काय करायचं. शिरगावच्या दऱ्यात म्हण फरारी लॉक तळ ठोकून हायती. घरात लेकरं वाट बघीत बसतील आणि नाही जाया जमलं तर कुणाकडं राहायचीत, काय खायचीत. नग सरूड तेवढं करून माघारी फिरावं. पर घरात काय नाही. सरूडात जर घोंगडं नाही खपलं तर काय करायचं. मग मलकापूरच्या बाजार बिगार इलाज नाही. काय करावं आणि काय नग अशी यशवंतीची तऱ्हा झालेली. काय ह्यो वकूत आल्याला. अरे ह्यो नशिबाचा फेरा कवा संपायचा. हे सगळं आईबानं नशिबाला आणून ठेवलं. यशवंतीला मागलं दिस आठवलं. लगीन कसं घायट्यात झालतं. आईबानं मागचा पुढचा विचार न करता लगीन ठरवलं. नवऱ्याची 60-70 मेंढरं होऊन म्हणून लगीन उरिकलं. 3-4 वर्ष मेंढरा मागणं नवऱ्याबरोबर हिंडून फिरून काढली. सासूचं कुणी कान भरलं. सुनचं मेंढरावर चित्त नाही, नुसती राखायची म्हणून राखत्या ती. खंडवा सोडून द्यावं धराम करीत हिंडत्या ती म्हणून सांगितलं. सासू एकदा खरं खोटं म्हणून बघाय आली. मेंढरं मुरगुडात बसायला होती म्हणून आम्ही बाळू मामाला गेलतो. बोलाला आणि फुलाला गाठ पडावी तसं झालं. आम्ही बाळू मामाच्या देवळातनं माघारी आलो तर सासू खंडव्यात कोकरं पाजती. आम्हाला बघितलं आणि इज कडाडल्यावानी बोलली. बास करा आता. दया व धराम. आम्ही अशी मेंढरं तळावर सोडून फिरलो असतो तर परपंचा झाला नसता. ह्यो खंडवा 4 मेंढरापासनं केलाय, उगच झाला नाही. कोकरं पाजायची सोडून काय
नडलंय देवधर्म करायला. सासू नाही नाही ते बोलली. कारभाऱ्यानं गुडघ्यात मान घातली. ती वर काढलीच नाही. सासूनं निम्मी वाटणी केली. 30-35 मेंढरं बाजूला केली आणि चुलत दिराकडं सांभाळायला दिली. राहिली मेंढरं घेऊन शान नवऱ्यानं मुरगुड सोडलं. पुढं 3 वर्ष खंडवा सोलापुराकडं होता. मेंढरं राखीतच या बाळातपण झालं. सासू पोराचं तोंडपण बघायला आली नाही. पोर 4-6 महिन्याचं होईपातूर नवऱ्यानं एकाच गावात तळ ठोकला. जमीनदाराच्या हातापाया पडून त्याच्या रानात मेंढरं बसवली. भावबंद मेंढरं बसवायला रान मालकाकडं पैसे घ्यायचीत. जो मालक जादा पैसे देईल त्याच्या रानात मेंढरं बसवायचीत, नाहीतर पुढच्या गावात जायचीत. पर आमचं तसं नव्हतं. बाळाला घोड्यावर बांधून आम्हाला फिरायला जमत नव्हतं, म्हणून आम्हाला पैका अडका मिळत नव्हता. सगळी आभाळ झालेली. पुढं दसऱ्याला गावाकडं आलतं. आम्ही पण आलो. तेव्हा दुसऱ्या येळचं 4 महिनं झालतं. देवाची देणगी 2-2.5 वर्षात 2 पोरं झालीत. पुढं सरकारी दवाखान्यात ऑपरेशन केलं. जरा पाऊस कमी आल्यावर पुण्याच्यानं मेंढरं सोलापुराकडं न्यायची, तर दसरा तोंडावर होता म्हणून थांबल्यालो. पोटगी बांधून तयार होती. भावकीतलं कळाप पण येणार होत्यात म्हणून सगळी गप्प होत्यात. गावच्याच रानामाळात जनावर चरून यायचीत. आणि एका दिवशी इप्रीत घडलं. निम्म अधिक धनगार दुपारच्याला गावात आलतं. पळापळ सुरू झाली. आणि कोण म्हणतू अडगुणाचं बघा, नाहीतर बिरुबाचा राग हाय का बघा. कोण म्हणतू या सरकारी डॉक्टरला बोलवा. सगळ्या भावकीत दंगा. कुठलासा रोग आला आणि मेंढरांची तोंडं सुजली. तोंडातनं पाणी पडायला लागलं पटापटा. जनावरं धरणीला पडली. कळपच्या कळाप रिकामं झालतं. आमची बी 30-35 सातली कशी बशी 7-8 राहिली. कुणालाच काय कळना. धनगरांनी हाणून बडून घेतलं. बिरुबाला कौल लावला. अडगुणाचं काय नाही, साथीच्या रोगाची भानगड आहे म्हणून सांगितलं. खंडवाच्या खंडवं संपलीत आणि आम्ही बी संपलो. नवऱ्यानं खाल घेतलं. वरीसभरात तो पण जग सोडून गेला. कायमचा आधार तुटला. यशवंतीचं डोळं पाण्यानं भरलं. फाटक्या पदराच्या शेवटानं डोळं पुसलं. डोक्यावरल्या घोंगड्याची दाशी तिच्या डोळ्यापुढं हालायला लागली. तिनं ती मरगटून घोंगड्यात कोंबली आणि पुन्हा सटाकली आणि डोळ्यापुढं नाचायला लागली. तू आण का बरं दमिवतीस म्हणून चांगलीच खोचली. या घोंगड्याच्या दशीचं आणि यशवंतीचं नातं एकच होतं. नुसतं झिजत राहायचं. यशवंती चालता चालता बोलू लागली आणि बोलता बोलता चालू लागली. सरूड आलं. उन्हं तापायला लागली. बाजारपेठनंतनं पुन्हा यशवंती वरडायला लागली. घोंगडं घ्या घोंगडं. गारठ्यात थंड वाजणार नाही. पावसाळ्यात पाऊस लागणार नाही. घोंगडं घ्या घोंगडं. निम्मी अधिक बाजारपेठ संपली तरी कोण हाक दिना. यशवंतीच्या पायात मुंग्या आल्या. चालून गोळं भरलं होतं. आता काय करायचं. पोरं 2-3 दिवसाची उपाशी हायती. कवा काय मिळालं नाही. मागून तरी कसं खायचं. भावकीत हात कसा पसरायचा आणि कशाला म्हणून पसरायचा. माणसासनी उसनं पासनं द्यायचं बंद केलतं. त्यांच्या दारात पुणाच्यानं कसं जायचं. बारकी पोरं कितीक दिस उपाशी राहायची. यशवंतीला काय सुचनासं झालं. घोंगडं घ्या म्हणून वरडायचं राहून गेलं. बळबळत जुलमानं पाय उचलीत चाललेली. एवढ्यात एक जणानं हाक दिली. ए घोंगडवाले, धनगरने इकडं ये. यशवंतीनं मागं वळून बघितलं. तोंड वळखीचा वाणी होता. बरं वाटलं. कापशी सरोड फिरून आता पातूर एक पण गिराईक मिळालं नाही. ह्यानं हाक तरी दिली. तिला हायसं वाटलं. जीवाला क्षणभर बरं वाटलं. दिवसभराच्या पोटात पहिलं गिराईक भेटल्याचा आनंद झाला. मनाला पालवी फुटली. झपाझपा मागं गेली. दारात गटुळं टाकलं.
तांब्याभर मागून पाणी प्याले. तेवढ्यात घोंगड्याची उदस झाली. पारखून झाल्यावर तो बोलला, बोल धनगरने कसं देणार घोंगडं? तुम्ही मागा तरी. तो जरासा अवाकच झाला. काय धनगरने, घोंगडं इकाय नवखी आलीस का काय? नाही व मग, लय दिसा बसानं धंदा आहे माझा. उगीचच ती काय बोलायचं म्हणून बोलली. मग तुझ्या घोंगड्याचा भाव म्या अगोदर सांगायचा का तो आधी? 400 रुपये द्या जावा. तो पुन्हा अवाक झाला. ह्या सगळ्या घोंगड्याचा दर सांगितला तर का काय धनगरने? आव मामा, घोंगडं तरी बघा. घोंगडं मस्त जाड हाय, पर सगळी खळच हाय. आव ते सनगरी घोंगडं हाय. मग कसलं हाय? धनगरनी हाय धनगरी. तिला बोलाय हुरूप आला. तोवर तोच बोलला, मग आता मोर हो बाई. एकाकी तिचं काळीच कापल्यागत झालं. भीत बोलली, आव मागा तरी. म्या सांगितलं म्हणून शान तुम्ही दिलंसा काय? अगं बाये, जरा पटलं तसं बोलावं म्हणजे आम्हासनी सरळ मागता येईल. जरा सरळ सांग. तो अजूनही तिड्यातच बोलला, 350 द्या जावा. तुझं टकूर बकूर फिरले का काय? माझी बापयाची चेष्टा करतीस काय? तो जरा गंभीर होऊन बोलला, अहो मग तुम्ही बोला, कितीला घेणार? अजून एक बार कितीला देणार ते सांग अगोदर. दिवस मावळतीकडे झुकला होता. किरण लांबत चालली होती. हळूहळू सांच्या पार होत आली होती. तिच्या लक्षात आलं म्हणून ती झट दिशी बोलली, 250ला उचला. रग चादर आक्षी झणझणीत येत त्यात. एवढ्याला घोंगड्यासारखं सुईगट टोचत तरी नाही. तिला आता मोहरं काय बोलावं तेच कळेना. बोलून थुंकी आटत चालली तरी एका बी घोंगड्याचा सौदा नीटचा पटना. म्हणून ती जिकिरीनं बोलली, आव रग ते रग अंगावर घ्यायला आलं तरी हातराय येतं नाही व. तुम्हीच बोला, शेवट कसं घेणार ते? धनगरी नडाच्या घातीनं आली हे पुढच्या बापयाला मनातल्या मनात कळलं. त्यानं ते हेरूनच बोलला, 100ला देऊन टाक. तिचं टकूरच फिरलं. सनगराची हिनकर मजुरी 50, कातनी 50, खळ दिसायची मेहनत सगळी फुकट. आणि कसलं हे गिराईक, असं मनाशी फुटफुटत उठली. आणि तसा तो म्हटला, शेवटाचं बोलतो. वर 40 देतू, 2 घेतू. सौदा पटत असाल तर बोल, नाहीतर उठ आणि वाटायला लाग. तिला दम भरल्यागत वाटलं. घोंगड्याचं गटुळं उचललं. चालाय लागली. किरण मघापरास लांबली होती. क्षणभर छपरात वाट बघत बसलेल्या पोरांचं काळवंडलेलं उपाशी चेहरा डोळ्यापुढं आठवलं. तशी ती माघारी फिरली. मघाच्या घरापाशी धडकली. म्हणाली, 200ला द्या जाऊ दे, माझीच मेहनत फुकट. काहीतरी गवसल्यासारखं करत तो बाहेर आला. गालातल्या गालात हसतच म्हटला, आगं बाई, आम्हासनी कळतं केवढ्याला मिळतं ते. आम्ही काय खुळं आहे होय तुझा तोटा कराय? तुला बी पॉट हाय ते कळतं आम्हासनी. त्यानं येड तत्वज्ञान पाझरलं. तिनं त्याचं खुळचट शहाणपण ऐकलं. पैसं कमरला खोवलं. राहिलेल्या घोंगड्याचं गटुळं डोक्यावर घेतलं आणि ती तरातरा चालायला लागली. कडूस पडत होतं तशी तिची पावलं झपाझपा लांब पडायला लागली. चालता तिला वाटायला लागलं, दोन्ही पोरं सकाळ धरणं उपाशी आहेत. घरात तांदळाचा दाना नाही. न्याहारीच्या वक्तापतूर घोंगडी इकतील असं वाटलं. 2 घोंगड्याचं कसं बी इकल तर निदान 400 होतील असा तिचा हिशोब होता. त्यातूनच ती घरात तांदूळ घेणार होती. हिनकर विणकर उसनं पासनं फेडणार होती. पण सगळं गणित चुकलं होतं. 400 ऐवजी 200 रुपये घेऊन ती माघारी परतत होती. आता पुरतं अंधारलं होतं. ती छपराजवळ आली. पोरांनी दिवा लावला नव्हता. दुसरीत असलेलं बारकं, 5वीत असलेलं थोरलं, दोघंही झोपली होती. यशवंती क्षणभर दारातच थांबली. तशीच ती दारातनं मागं फिरली. दुकानात गेली. राहिलेली 2 घोंगडी तिथंच दुकानदाराला दिली. त्या बदल्यात तिनं पदरातनं व दुकानातल्या पिशवीतून तांदूळ घेतलं. छपरात आली. तांदूळ पाण्यानं खळखळलं. चुलीत जाळ घातला. बारक्या आणि थोरल्याला
तसंच तिनं झोपू दिलं आणि ती घागरी घेऊन बोरी गावावर पाण्याची खेप आणायला गेली. चुलीतला जाळ ढणढणा फरफरत होता. त्या फरफरण्यानं थोरलं एकाकी जागं झालं. दोन्ही हातानं त्यानं डोळं पुसलं आणि जांभई देतच चुलीकडं बघितलं. पेटत्या चुलीकडं बघून त्याला आय आल्याचं कळालं आणि त्यानं बारक्याला उठवायला सुरुवात केली. बारका गपगार शांत बसलेला. थोरल्याच्या हिंदोळ्यात बारक्या हालाय लागला तसं त्याच्या तोंडातनं पांढरा फेस बाहेर यायला लागला. थोरलं बावचळलं, घाबरलं. तशातच धीर करून हाका मारल्या. बारक्या उठ, आय आलिया, भात शिजलाय, जेवायला वकूत झालाय. बारक्या उठ की र. बारक्याचं हू नाही की चू नाही. बिचारा तडफडून गपगार पडलं होतं आणि थोरलं उठवत होतं. तसं बारक्या उठना तसं थोरलं घाबरलं. त्या घाबरण्यातच वराडलं, बारक्या कवा धरणं उठतुयास र, अरे उठ की र. रडण्यानं कडच्या 4 बाया माणसं गोळा झालीत. त्यांनी बारक्याला हलवलं आणि समजायचं ते समजलं. त्यांची आपापसात कुजबूज वाढली. तसं भेदरलेल्या थोरल्याचं रडणं वाढलं. बारक्या गपगार कसा पडला हे मात्र अजूनही कोणाला कळेना. पर यशवंतीच्या छपरात हे असं कसं झालंय याची कुजबूज मातूर वाढली होती. त्याचं असं झालं होतं, थोरलं बारक्याला आय आली का बघायला म्हणून छपरापासून बाहेर लांब पातूर आलं. तेव्हा बारकं भूक थांबण्यासाठी साठनं पाणी प्यायला उठलं. पाणी पिता पिता त्याला टोपल्यावरची कसली तरी पुडी दिसली. त्यानं ती सोडली. त्याला वाटलं की दिवाळीत कानवल्यातली राहिलेली पिठ्ठी असेल म्हणून त्यानं तशीच तोंडात टाकली. गिळताना वास घाण आला पण भुकेनं गिळून टाकली. पोटात गेल्यावर जरा गार वाटलं. परत पाणी प्यालं आणि फाटक्या पोत्यावर झोपलं. ते आतापर्यंत झोपलंच होतं आणि तवाच यशवंतीच्या जीवातला जीव काळानं हिरावून नेला होता. त्यानं भुकेसाठी टाचा घासून भुईची माती उकरून जीव सोडला होता. हातपाय पसरून तसंच बारक्या झोपलेला, तोंडातला पांढरा फेस, सुकलेला डोळं मातूर कायमच उघडं. खायला घेऊनशार येणाऱ्या आईची वाट बघत होतं. थोरलं रडत होतं. बायका डोळ्याला पदर लावून हुंदकत होत्या. आता बोरिंगावर बसून तिच्या मातीच्या घागरी भरल्या. अंग पार दिसभर चालण्यानं ताठून गेलेलं. मरगळलेल्या हातांनी भरलेल्या घागरी उचलल्या. एक डोक्यावर घेतली आणि दुसरी काखत घेतली. छपार जवळ आलं तरी ती तरातरा पाय उचलायला लागली. कवा एकदा घागरी ठेवतोय आणि आपल्या इटूपिटुकल्यासाठी चुलीवरचा भात घालतोय असं तिला होऊन गेलेलं. डोईवर कड आला म्हणून तिनं घागरी खालीवर केल्या. छपार जवळ आलं. दारावरच्या इजेच्या दिव्यानं छपरापुढं बाया माणसांचा घोट दिसला. तसं तिच्या काळजात चर्र झालं. बाया माणसांची कुजबूज वाढली. त्यांनी यशवंतीला वाट करून दिली. आईला बघून थोरल्यानं जाग्यावरनंच आय म्हणून हंबरडा फोडला. यशवंती क्षणभर दारातच उभी राहिली. एकाएकी फक्कन तिची ट्यूब पेटली. मनात शंकेची पाल चुकचुकली. क्षणात काय समजायचं ते समजली. डोसक्यावरली आणि काखतली मातीची घागर गळून दारातच पडली. साऱ्या दारात खापर झाली आणि ती हाणत पडवत छपरात घुसली. झोपलेल्या बारक्याकडे बघून सोन्या म्हणून हंबरडा फोडला आणि तिला दातखिळी बसली. कोणीतरी नाकाला कांदा लावून पर दातखिळी उघडली नाही. चमचा तोंडात घालून दातखिळी उघडली. थोरलं पोरगं आय म्हणून आईच्या अंगावर पडलं. सगळ्या छपरात दुःखाचा सागर शिरलता. त्यात सगळा आनंद गुटकावून मेल्याला आणि दुःखांच्या लाटा बायकांच्या रडण्यातून येत होत्या. छपरात एकच दंगा उसळला. त्या दंग्यानं जमिनीला हादरा सुटला. चुलीवरला भात खदखदा शिजला आणि बाया माणसं धया रडत्यात. रडण्यानं सोन्याचं गुण सांगत्यात. भात उतरायच्या वकूत गेलेला, तो चुलीवरच करपून गेलेला. यशवंती पोरा बाळासनी सांभाळायला वकूत ढकलती. पर तिचा सोन्या पण भुकनं करपून गेलता. त्याचा वकूत चुकलता. धन्यवाद.